नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे की विद्युत सहाय्यकची जी काही लिस्ट आहे रिवाइज झालेली, त्या रिवाइज होण्यामागचं कारण कोणतं आहे। आपण सर्वांना माहितीच आहे की महापारेषणनी जी काही रिझल्ट लावलेला होता विद्युत सहाय्यक पदाचा, त्यामध्ये वेट लिस्ट, सिलेक्ट लिस्ट दोन्ही लावलेल्या होत्या। त्याचबरोबर स्पेशल ड्राइव्ह एसटीची सुद्धा लिस्ट लावलेली होती। त्यापैकी जी ओरिजिनल वेटिंग लिस्ट आहे आणि सिलेक्ट लिस्ट आहे याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि नवीन रिवाइज केलेली लिस्ट वेबसाईटवरती पब्लिश करण्यात आलेली आहे। तर यामागील नेमकं कारण काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की डेली बेसिस वरती किंवा खूप सारी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत काही कारणास्तव पोहोचू शकत नाही। बरीचशी व्यस्तता आहे इतर कामामध्ये, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळी पोहोचवता येत नाही। त्यामुळे परत एकदा माफी मागतो आणि आजच्या विषयाकडे वळतो। तर मित्रांनो, जर आपण महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरती आलो त्या ठिकाणी लेटेस्ट न्यूज मध्ये रेक्टिफिकेशन इन द सिलेक्ट अँड वेट लिस्ट ऑफ विद्युत सहाय्यक पारेषण कॉन्ट्रॅक्ट ॲडव्हर्टाइज नंबर 8/2024 असं दिलेलं आहे, म्हणजे रेक्टिफिकेशन करण्यात आलेलं आहे। तर बघू ही जी रेक्टिफिकेशन केलेली लिस्ट आहे किंवा रिवाइज केलेली लिस्ट आहे त्यामागचं कारण काय आहे। तर आपण यावरती क्लिक करू। क्लिक केल्यानंतर आपल्याला ही पीडीएफ दिसते ओपन झालेली, म्हणजे नोटिफिकेशन आहे। या नोटिफिकेशन मध्ये जर आपण बघितलं तर याचमध्ये कारण दिलेलं आहे, ते कारण सर्वप्रथम जाणून घेऊ। आणखी एक मुद्दा आहे की ही की पहिली वेळ आहे का, महत्वाची पहिली सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट जाहीर केल्यानंतर बदल करणे ही काय पहिली वेळ आहे का। आपल्याला ज्ञात असल्यास एक गोष्ट सांगतो की महावितरणची सुद्धा उपकेंद्र सहाय्यक 2019 लिस्ट सुद्धा अशीच पब्लिश केली। त्यानंतर काही दिवसानंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आले। कारण काय देण्यात आलं होतं की अप्रेंटिसशिपच्या विद्यार्थ्यांना यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं नाही। तर यामध्ये सिलेक्ट लिस्ट मधले विद्यार्थी जर वेट लिस्ट मध्ये जात असतील, वेट लिस्ट मधला विद्यार्थी जर पुढे जात असेल, त्याचा नंबर पुढे जात असेल, तर यामध्ये चूक कोणाची आहे। आणि सर्वात जास्त वेट लिस्टच्या विद्यार्थ्यांना दुःख होणार नाही, कारण तो ऑलरेडी वेट लिस्ट मध्ये आहे। पण एखादा उमेदवार जर सिलेक्ट लिस्ट मध्ये आहे, तो जर त्याच्यामधून आउट झाला, त्याचं नाव गेलं तर त्याला काय वाटणार आणि याच्यामध्ये चूक कोणाची आहे। आणि आता जर हा 6 तारखेला रिझल्ट पब्लिश केला आणि त्यानंतर 4-5 दिवसानंतर तुम्ही याच्यामध्ये बदल करत असाल, तर ह्या 4 दिवसामध्ये त्या विद्यार्थ्याने काहीतरी स्वप्न रंगवलेले आहे, त्या विद्यार्थ्याने घरी काहीतरी सांगितलेलं आहे, त्याच्या शासकीय नोकरीमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर बदल करत असेल तर अत्यंत ही चुकीची गोष्ट आहे असं मला तरी वैयक्तिक वाटतं। महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यकला सुद्धा असं करण्यात आलं। जर जाहिरात प्रसिद्ध झाली, त्यामध्ये सर्व नॉर्म्स लिहिलेले आहेत, सर्व पद्धती लिहिलेल्या आहेत, कोणकोणत्या पद्धतीनुसार तुमची सिलेक्ट लिस्ट लावायची आहे, तुमची वेट लिस्ट लावायची आहे, हे सर्व दिलं असताना हे घोडचूक होतेच कशी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आजचं आपण कारण जाणूनच घेऊ। त्यामध्ये सुद्धा जी काय उपकेंद्र सहाय्यक 2019 ची भरती होती त्यामध्ये सुद्धा काय करण्यात आलं, लिस्ट पब्लिश झाली आणि त्यानंतर रिवाइज लिस्ट करत बरेचसे बदल घडवून आणण्यात आलेले होते। नवीन विद्यार्थ्यांना चान्स मिळाला, त्यांचं तर अभिनंदन आहे, पण जर कोणाचं त्यामधून नाव गेलं असेल, कट झालं असेल, तर अत्यंत दुःखदायक गोष्ट त्या विद्यार्थ्याकरता, त्या उमेदवाराकरता असते। तर आता आपण बघून घेऊ की ही जी विद्युत सहाय्यक पारेषणची लिस्ट आहे ही रिवाइज का करण्यात आली। त्या ठिकाणी आपण बघू शकतो सब्जेक्ट दिलेला आहे रेक्टिफिकेशन इन द सिलेक्ट अँड वेट लिस्ट ऑफ विद्युत सहाय्यक पारेषण कॉन्ट्रॅक्ट ॲडव्हर्टाइज नंबर 8/2024। त्यानंतर दिलेला आहे रिझल्ट नोटिफिकेशन डेटेड 6/5/2025, म्हणजे 6/5/2025 ला जो रिझल्ट आलेला होता त्याविषयीचं हे नोटिफिकेशन आहे। आपण या ठिकाणी जर वाचलं तर काय दिलं आहे, इन हॅज कम टू द नोटिफिकेशन द एमएससीटीसीएल प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, म्हणजे पीएपी कॅन्डिडेट्स वेअर गिवन ॲडिशनल ग्रेस मार्क्स फॉर प्रोजेक्ट अफेक्ट पर्सन पीएपी ॲज पर द ॲडव्हर्टाइजमेंट क्लॉज नंबर 7.8। काय दिलेलं आहे की अशा लक्षात आले आहे की एमएससीटीसीएल प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणजे पीएपी उमेदवारांना जाहिरातीनुसार प्रकल्पग्रस्त व्यक्तीसाठी अतिरिक्त ग्रेस गुण देण्यात आले होते। ठीक आहे, बट या ठिकाणी दिलं आहे बट दे वेअर नॉट कन्सिडर्स अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन रिझर्वेशन कोटा इन द रिझल्ट नोटिफिकेशन डेटेड 6/5/2025 ड्यू टू सम टेक्निकल कॉन्स्ट्रेंट। म्हणजे काय दिलेलं आहे की मुद्दा क्रमांक 7.8 मध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा 6/5/2025 च्या निकाल अधिसूचनेमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्ती आरक्षण कोट्यात विचार करण्यात आला नव्हता। त्यामुळे मुद्दा क्रमांक 2 दिला की देअरफॉर टू द एक्सटेंड ओनली अ सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट स्टँड्स रिवाइज ॲज अंडर, म्हणून फक्त निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी खालीलप्रमाणे सुधारित केली जाते असं या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे हे जे काही लिस्ट आत्ता बदल झालेली आहे त्यामागचं कारण असं आहे की प्रकल्पग्रस्त व्यक्तींना मुद्दा क्रमांक 7.8 नुसार आपण जाहिरात सुद्धा बघून घेऊ की 7.8 हा मुद्दा काय दिलेला होता। जर आपण आता रोजगार मराठी आपल्या वेबसाईटवरती आलो, या ठिकाणी विद्युत सहाय्यकच्या सर्वच्या सर्व लिस्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळून जाईल। या ठिकाणी आलो आपण, या ठिकाणी जाहिरात बघू शकतो, या ठिकाणी सर्वच्या सर्व लिस्ट आहे, जुन्या लिस्ट आहे, नवीन लिस्ट आहे। या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटला आपण क्लिक करू, डाउनलोडला मी या ठिकाणी क्लिक केलं, ही पीडीएफ आहे, यामध्ये दिलेला आहे आता जाहिरातीनुसार मुद्दा क्रमांक 7.8। 7.8 मुद्दा काय दिला होता, महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेषण कंपनीने कौशल्य विकास योजनेअंतर्गत कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक
क्रमांक 518 दिनांक 29/9/2017 अन्वये प्रशिक्षणाची योजना सुरू केली असून असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कंपनीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना त्यांनी परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये वाढीव गुण देण्याची तरतूद केली आहे। अंतिम गुणवत्ता यादी किंवा निवड सूची तयार करताना सदर योजनेमधील तरतुदीनुसार महापारेषण कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतरण 100 गुणात करून अशा रूपांतरित गुणांमध्ये कौशल्य विकास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 25 वाढीव गुण देऊन अंतिम गुणवत्ता यादी किंवा निवड सूची तयार करण्यात येईल। तथापि त्यांची निवड होऊन ते कंपनीत रुजू झाल्यानंतर त्या पदाची सेवा ज्येष्ठता बनवताना प्रकल्पग्रस्तांसह सर्व उमेदवारांनी केवळ लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे त्यांची सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल। हा होता मुद्दा क्रमांक 8। म्हणजे प्रकल्पग्रस्तांकरता 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतर 100 गुणांमध्ये केल्यानंतर त्या गुणांमध्ये या कौशल्य विकास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त वाढीव 25 गुण देण्यात येणार होते। त्या पद्धतीने लिस्ट पहिली जाहीर करण्यात आलेली आहे, सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट। तर नोटिफिकेशन मध्ये असं दिलं आहे की त्यामध्ये थोडं काही टेक्निकल इश्यू आले होते, काही उमेदवारांच्या मार्क्स मध्ये काही इश्यू आले होते, त्याच्यामुळे ही जी लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर मित्रांनो अद्यापपर्यंत तुम्ही लिस्ट बघितली नसेल तर आपल्या वेबसाईटवरती rozgarmarathi.com वरती या, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी सर्वच्या सर्व विद्युत सहाय्यक पदाच्या ज्या लिस्ट आहे त्या सुद्धा इथे देण्यात आलेल्या आहे। आणि परत एक मुद्दा आहे की तुम्हाला जर महावितरणची परीक्षा द्यायची आहे त्याकरता तुमचा अभ्यास चालूच असेल, जर काही पुस्तकं पाहिजे असेल तर इथे महत्त्वाचे जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या लिंक सुद्धा दिलेल्या आहे। त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही पुस्तके सुद्धा Amazon वरती जाऊन वगैरे विकत घेऊ शकता। या ठिकाणी आपण बरेचसे तांत्रिक प्रश्न जास्त असणाऱ्यामुळे आपण तांत्रिक प्रश्न संचांचे काही महत्त्वाचे पुस्तकं काढून या ठिकाणी लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघू शकतो की महाट्रान्सकोने परत रिवाइज लिस्ट केलेली आहे। ज्या नवीन उमेदवारांचं सिलेक्ट लिस्टमध्ये नाव आलं त्यांच्याकरता अभिनंदन, पण ज्या उमेदवारांचं लिस्टमधून जर नाव कमी झालं असेल त्या उमेदवारांकरता काय, त्यावरती सुद्धा अभ्यास करणे चालू आहे की कशा पद्धतीने किती उमेदवार यामधून आउट झाले। तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता की काय तुम्हाला वाटतं या लिस्टमध्ये रिवाइज करणं योग्य होतं, अयोग्य होतं आणि हे आधीच का केलं नाही, आणि हे वारंवार जर चूक होत असेल तर याला जबाबदार कोण। तर मित्रांनो आशा करू की कारण तुम्हाला समजलं असेल। आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।